अरे शंकर, खूप दिवसांनी नाही केलं. ये बस. काय म्हणतो अजून? अरे तू फलाटाला हे घर बांधलं तसं गावात काही येणच गेला. म्हणलं चला घरी जाऊन भेटू म्हणून. बरं केलं. रुपा चहा टाक बरं. आणि बरं तू त्या हऱ्याला ट्रॅक्टर का बरं दिलं नाही? अंगणात सोबत दिसतंय की ते हऱ्या. तुला माहिती आहे ना तू कोणत्या जातीसाठी? अरे ते त्याच्या जातीच्या नेत्याच्या सभेला जाते आणि त्याच्या जातीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या पाटलाला नको नको त्या शिवाय घालतात. ते काहीच्या काही पोस्ट टाकतात. माहिती आहे तुला? जाऊ दे, त्याच्या जातीच त्याला मदत करा. मी कशा करू? अरे ह्या नेते लोकांचं मनावर घेतल्यानं होते काय? ते पैशासाठी आज एका पक्षात आहे उद्या दुसऱ्या पक्षात जातील आणि आपल्यासारखे त्याचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून दुश्मन होऊन बसतात बघे कोण एकाचे. अरे उद्या गरज पडल्यावर तुझा पाटील किंवा त्याचा साहेब कामाला येणार. आपले शेजारी पाजारी आणि मित्रच कामाला येत असतील बघ. तुझ्या पोराची तब्येत बिघडली होती, तू गावाला येतास तेव्हा या हऱ्यानं तुझ्या पोराला दवाखान्यात घेऊन गेलं होतं. तू दवाखान्यात येईपर्यंत ते तिथंच बसून होतात. त्यांना दवाखान्यात नेलं म्हणून तुझं पोरग वाचलं. इतक्या लवकर विसरून गेला स्वेर? तुझ्याकडून अपेक्षा नव्हती बघ मला असली. खरंय मित्रा, तू आज माझे डोळेच उघडले बघ. चल आपण जाऊन येऊ. अरे चहा तरी घेऊन जाऊया की. हऱ्याचं काम करून टाकू ना, नंतर घेता येते चहा. चल बरं.